नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण स्वस्त वृत्तमधला खूप इम्पॉर्टंट असा एलक्यू पाहणार आहोत, आहार आणि अष्ट आहार विधी विशेष आयतन. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या अगोदरही यावरून क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि यापुढेही विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर बघूया आपण आहार म्हणजे काय, आहाराची व्याख्या काय आहे आणि अष्ट आहार विधी विशेष आयतन काय आहेत. तर सुरुवातीला आपण व्याख्या बघूया. आहाराची व्याख्या या ठिकाणी काय सांगितलेली आहे बघा, की आहार्य ते मलाद ध्वनियंते इति आहार. म्हणजेच काय, आहार्य म्हणजे काय, जे काही इंजेस्ट केले जाते, जे काही गिळंकृत केले जाते, ज्याचे ग्रहण करतो आणि मलाद्वारे ज्याला बाहेर टाकले जाते. मलाद ध्वनियंते म्हणजे ज्याला मलाद्वारे बाहेर टाकले जाते, याला आपण काय म्हणणार आहे, आहार असे म्हणणार आहे. म्हणजे ज्याचे इंजेक्शन प्लस एक्सक्रीशन केले जाते त्याला आपण आहार असे म्हणतो. त्यानंतर जी दुसरी अशी डेफिनेशन सांगितली, की आर्यंते शरीर धातव अनेनिती आहार. म्हणजेच काय, तर ज्याचे जे शरीरातील धातूंचे सप्त धातूंचे पोषण करतो त्याला आपण आहार असे म्हणतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांचे जो पोषण करणारा आहे याला आपण काय म्हणणार आहे, आहार असं म्हणणार आहे. आलं लक्षामध्ये. आहाराची डेफिनेशन समजली. आहार्य ते मलाद ध्वनियंती ती आहार किंवा आर्यंते शरीर धातव अनेनिती आहार, या दोन डेफिनेशन सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आहाराचे महत्व काय सांगितलेलं आहे बघूया आपण. या ठिकाणी बघा, हा श्लोक दिलेला आहे. प्राणभूतात्म मनम अन्नम लोकाभिधावते वर्ण प्रसाद सौस्यवर्य जीवित प्रतिभा सुखम तृष्टी पुष्टी बलम. या ठिकाणी बल शब्द आहे. बलम मेधा सर्व म्हणे प्रतिष्ठितम. म्हणजे जो जे काही आपल्या ठिकाणी या सृष्टीतील सर्व प्राणी मात्र आहेत, या प्राणी मात्रांचे प्राण जे आहेत हे आहारावर टिकून आहेत. जर आहार नसेल तर आपण जिवंत राहू शकतो का, नाही राहू शकत. या सृष्टीवर जेवढे काही प्राणी आहेत, या सगळे जे प्राणी सांगितलेले आहेत, या प्राण्यांचं प्राण हे आहारावरती टिकून सांगितलेलं आहे. म्हणजे आहारावरती टिकून आहे. आहाराशिवाय काहीही होऊ शकत नाही. आपल्याला बघा, आयुर्वेदाने 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत. म्हणजे 3 हे पिलर्स सांगितलेले आहेत लाईफचे. कोणते पिलर्स आहेत, तर यामध्ये निद्रा, ब्रह्मचर्य आणि आहार या 3 गोष्टीवर आपलं पूर्ण जीवन टिकून आहे. त्यामधला आहार हा खूप महत्वाचा असा पिलर आहे. त्यामुळे आहारावरती या सर्व प्राणी मात्रांचे प्राण टिकून आहेत. आणि हा जो आहार आहे, हा आहार आपल्याला मनाची प्रसन्नता देतो, त्याचबरोबर पुष्टी आणि बल देतो, सुख आणि समाधान देतो. बघा, जसं की आपण आहारानुसार, जसं तुम्ही सात्विक आहाराचे ग्रहण केले तर मन तुमचं चांगलं राहणार आहे. तामसिक आहार आहे, राजसिक आहार आहे, ते आहाराचे मनावरती परिणाम होतात. त्याचा संबंध कशा पद्धतीने आहे, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर आहार जो आहे, या आहारावरती आपले प्राण टिकून आहेत. त्याचबरोबर आहार आपल्या शरीराला वर्ण आणि स्वर प्राप्त करतो आणि प्रतिभा आणि मेधा सुद्धा आपली आहारावरतीच डिपेंड आहे. त्यामुळे आहाराचे खूप जास्त महत्व आहे. 3 उपस्तंभापैकी एक प्रमुख उपस्तंभ आहार आहे. या सर्व प्राणी मात्रांचे प्राण हे आहारावरतीच टिकून आहे. आहारामुळे मनाची प्रसन्नता, शरीरातील वर्ण, शरीरातील बल, पुष्टी, सुख, समाधान, प्रतिभा, मेधा, प्राण, वर्ण, स्वर हे सगळ्या गोष्टी आहारावरती डिपेंड आहेत. आहारासोबत यांचा डायरेक्टली संबंध आहे. आलं लक्षात. आता आपण बघूया अष्ट आहार विधी विशेष आयतन काय आहेत. तर हे चरकांनी विमानस्थानामध्ये 8 प्रकारच्या बाबी गोष्टी ज्या सांगितल्या आहेत, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टीचे जर पालन केले तर आपला शरीराला आहार हितकर ठरणार आहे. हा आहार शरीराला हितकर ठरतो जर तुम्ही या 8 गोष्टींचे पालन केले. ह्या 8 गोष्टी कोणत्या आहेत ते बघूया. तर हा जे काय अष्टआहार विधी विशेष आयतन आहे, हा तुम्हाला चरक संहितेमध्ये सुद्धा कामाला येईल. म्हणजे या ठिकाणी हा टॉपिक केला तर तिकडे सुद्धा तुमचा कव्हर होऊन जाईल. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे अष्टआहार विधी विशेष आयतन. बघा, या ठिकाणी हा श्लोक सांगितलेला आहे. तत्र तत्र खल्वी मान्य अष्टाहार विधी विशेष आयतनानि भवन्ति तद्यथा प्रकृती करण संयोग राशी देश काल उपयोग संस्था
आणि उपभोगता अष्टमानानी भवंती. तर हे 8 जे आहेत या 8 बाबींना 8 गोष्टींना आपण काय म्हणतो अष्टाहार विधी विशेष आयतन म्हणतो. या 8 गोष्टीवरती आहार डिपेंड आहे किंवा हा जो आहार आहे या 8 गोष्टींचे पालन केल्यानंतर शरीराला हितकर ठरणार आहे. तर यामधला पहिली बाब जी आहे पहिलं आयतन जे आहे हे आहे प्रकृती. प्रकृती आपल्याला माहिती आहे. प्रकृती म्हणजे जी कधीच बदलत नाही तिला आपण काय म्हणतो प्रकृती म्हणतो. तर या ठिकाणी आहाराची सुद्धा प्रकृती असते. म्हणजे आहार द्रव्यांचा एक स्वाभाविक गुण असतो किंवा त्याचा नैसर्गिक स्वभाव असतो त्यालाच आपण प्रकृती म्हणतो आहाराची. जसे की उडीद आहेत. उडीद आहे आहार जसे की वराह मांस आहेत. तर हे कसे आहेत हे गुरु गुणात्मक आहेत. यांचा गुण हा कधीच चेंज होऊ शकत नाही. म्हणजेच हे यांचा स्वभाव फिक्स आहे. जसे की मांस मांस म्हणजे काय उडीद उडीद हे कसे आहेत गुरु आहेत म्हणजे पचनास जड आहेत. वराह मांस डुकराचे मांस कसे आहे पचनास जड आहे हे गुरु गुणात्मक आहे त्यामुळे यांची प्रकृती फिक्स आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे प्रकृती म्हणणार आहे. म्हणजे द्रव्यामध्ये उपजातच असणारे रस वीर्य विपाक आणि गुरु लघु इत्यादी गुणांचा यात विचार केला जातो. अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्याचा स्वभाव जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचं असते. आपण जेव्हा एखादी गोष्ट ग्रहण करतो तर ती पचायला कशी आहे आपला अग्नी कसा आहे त्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी हितकर ठरेल का नाही तर हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या अन्नाची आपल्याला प्रकृती पाहावी लागते. यामधलं पहिलं आयतन होतं प्रकृती. तर यामध्ये जसं की गुरुगुणात्मक उडीद आहे त्याचबरोबर लघु गुणात्मक सुद्धा काही द्रव्य आहेत जसे की मुदग मुदग म्हणजे मूग मूग काय पचायला हलके असतात त्यामुळे मुगाचं सेवन करायला पाहिजे. पण लाह्या जे म्हणतो लाह्या सुद्धा पचायला हलक्या असतात हेच सेवन केलं पाहिजे. गुरुगुणात्मक जर पाहिजे असेल आपल्याला आहार तर आपण उडीद असेल वराह मांस असेल याचं सेवन केलं पाहिजे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्या त्या प्रकृतीचे अन्न सेवन केले पाहिजे. तर हे पहिलं आयतन होतं प्रकृती. समजलं. यामध्ये याचा नैसर्गिक स्वभाव पाहिला जातो. आहाराचा नैसर्गिक स्वभावाला प्रकृती म्हणतो. त्यानंतर करण. करण म्हणजे काय तर संस्कार. करण म्हणजे काय संस्कार. स्वाभाविक गुणांनी युक्त असलेल्या द्रव्यावर जे संस्कार केले जातात त्याला आपण करण असे म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला भाजणे एखाद्याला उकळणे एखाद्याला तापवणे म्हणजे त्याच्या मेन जे गुण आहेत या गुणामध्ये यामुळे बदल होतो. जसं की बघा तांदूळ आहे किंवा तूर आहे या तुरीला आपण जर भाजलं अग्नीवरती तर हे तूर जी असते ही कशी असते किंवा तांदूळ जे असतात हे कसे असतात पचायला थोडेसे गुरु असतात. परंतु याला जर भाजले तर याच्या गुणामध्ये या ठिकाणी बदल झाला म्हणजे ते कसे झाले लघु झाले पचनास हलके झाले. दही दही कसं असतं जड असतं अभिसंधी असतं. अभिसंधी म्हणजे काय खूप वेळा शब्द येतो अभिसंधी अभिसंधी. अभिसंधी म्हणजे काय जे स्त्रोतसांना आपल्या ब्लॉक करतात त्यांना आपण अभिसंधी म्हणतो. तर हे जे दही काय सांगितलंय अभिसंधी सांगितलेलं आहे म्हणजे स्त्रोतस आपले ब्लॉक करणार आहे जड सांगितलेलं आहे. परंतु याला आपण पाण्यासोबत मंथन केले जी रवी असते बघा आपली आजी वगैरे करायची रवीने मंथन करायची त्याला आपण उसळणे म्हणतो. तर याला आपण जेव्हा याचं मंथन करतो दह्याचं पाण्यासोबत तेव्हा ताक बनते आणि ताक कसं असतं लघु असतं शोथग्न असतं म्हणजे एकदम अपोजिट. हे जसं जड होतं दही दही त्याचं जडाचं काय जड होतं तर त्याचं हलकं झालं म्हणजेच लघु झालं म्हणजे त्याच्या गुणामध्ये बदल झाला त्याला आपण संस्कार म्हणतो आणि त्यालाच आपण करण म्हणतो. त्यानंतर जसं की तूप आहे. तूप जर आपण काशाच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये खूप काळ ठेवलं तर ते कसं होतं विषारी बनतं. ते आपल्या शरीरासाठी यामध्ये विषारी तत्व निर्माण होतात जे की आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यामुळे करण हे आयतन आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे की गुणामध्ये बदल होणार आहे. संस्कारामुळे द्रव्याच्या मूळ गुणामध्ये बदल होतो त्याला आपण गुणांतरधान म्हणतो. यामध्ये कोणकोणते जसे की अग्नीचा संयोग केल्याने जल संयोग केल्याने म्हणजे आपण मंथन या ठिकाणी केलं देश काल भावना किंवा पात्र आहेत हे जे आहेत हे संस्कार आहेत. यामुळे काय होणार आहे त्याच्या गुणामध्ये बदल होणार आहे ज्याला आपण करण असं म्हणतो. समजलं. हे झालं करण हे आयतन. त्यानंतर नेक्स्ट आयतन आपण बघूया. यामध्ये नेक्स्ट आहे संयोग. संयोग म्हणजे काय तर दोन गोष्टी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपण त्याला संयोग म्हणतो. दोन गोष्टीचे एकत्रीकरण करणे. तर आहार सेवन करत असताना दोन गोष्टी कोणत्या आपण एकत्र केल्या
केल्या पाहिजे ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपण काही पण एकत्र केले आणि काही पण जर सेवन केलं तर त्याचं काय होणार आहे, आपल्या शरीरावरती वाईट परिणाम ठरणार आहेत किंवा विष सुद्धा बनू शकतं. तर त्यामुळे आपण काय खाल्लं पाहिजे? बघा, 2 किंवा 2 पेक्षा अधिक आहारद्रव्ये जेव्हा आपण एकत्र गोळा करतो किंवा मिळवतो त्याला आपण संयोग म्हणतो. जसे की मध आहे आणि तूप आहे. हे जर आपण एकत्र सेवन केलं तर त्याचं विष बनणार आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप टॉक्सिक आहे. त्यामुळे मध आणि दूध आपल्याला सोबत कंझ्युम करता येणार नाही. त्याचबरोबर दूध आहे, मासे आहेत. ह्या 2 गोष्टी जर एकत्र खाल्ल्या आपण, तर याने सुद्धा काय होणार आहे, त्वचेचे विकार होणार आहेत, कुष्ठ होणार आहेत. त्यामुळे कोणत्या 2 गोष्टी एकत्र खाल्ल्या पाहिजे, कोणत्या 2 गोष्टी एकत्र खाल्ल्या नाही पाहिजे, त्या खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. त्यामुळे संयोग हे आयतन सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. तर तिसरं आयतन कोणतं होतं? संयोग. पहिलं होतं प्रकृती म्हणजेच जो द्रव्याचा मूळ स्वभाव आहे. दुसरं होतं करण म्हणजेच संस्कार. तिसरा आहे संयोग. 2 गोष्टी कोणत्या एकत्रित केल्या पाहिजे. त्यानंतर राशी. राशी म्हणजे काय, तर मात्रा. त्या आहारद्रव्याची किती मात्रेचं आपण सेवन करायला पाहिजे, क्वांटिटी. आहारद्रव्यांची एकूण मात्रा किंवा प्रमाण म्हणजेच राशी. यामध्ये 2 प्रकार पडतात, एक म्हणजे सर्वग्रह आणि एक म्हणजे परिग्रह. सर्वग्रह म्हणजे काय, ताटामध्ये जेवढे काही आहारद्रव्य आहेत या सगळ्यांचा आपण एकत्रित विचार करतो, त्याला आपण सर्वग्रह म्हणतो. आणि परिग्रह म्हणजे काय, सेपरेट सेपरेट. जसे की ताटामधलं जे भात आहे याचा सेपरेट विचार केला, डाळीचा सेपरेट विचार केला, भाजीचा, चपातीचा, या सगळ्या गोष्टीचा सेपरेट सेपरेट विचार केला, त्याला आपण परिग्रह म्हणतो. सर्वग्रह म्हणजे काय, सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करणे. समजलं? एकदम सिंपल होतं. ते म्हणजे राशी म्हणजेच मात्रा, क्वांटिटी. क्वांटिटी किती ग्रहण केली पाहिजे हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे आता देश. देश बघा, देश काय सांगितलेलं आहे, देश म्हणजे काय, तर आहारद्रव्य ज्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे, ज्या भूमीवर ते बनलेलं आहे त्याला आपण देश असं म्हणतो. म्हणजे अमेरिकेतले लोक जसे की त्या ठिकाणी पिझ्झा खातात, बर्गर खातात, तर हे त्यांच्यासाठी ते काय सात्म्य आहे. परंतु ते जर आपण अचानकपणे खाल्ल्यानंतर आपलं पोट बिघडू शकतं. किंवा बघा, साऊथचे लोक आहे, साऊथचे लोक काय खातात, भात खातात जास्त. नॉर्थवाले रोटी वगैरे खातात, जड अन्न खातात. तर म्हणजे त्या हवामानानुसार त्यांना ते सात्म्य आहे. साऊथ साठी भात सात्म्य आहे, नॉर्थ साठी त्यांची रोटी सात्म्य आहे. म्हणजे हे जे काय सांगितलेलं हे अंदाज त्यांच्या हवामानानुसार त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्यानुसार त्यांना ते सात्म्य ठरलेलं आहे. त्यामुळे त्या लोकांनी त्या त्या देशाचा विचार केला पाहिजे. तर देशभेदानुसार तिथल्या हवामानानुसार अन्नद्रव्यांच्या गुणामध्ये फरक पडत असतो. व्यक्तीने आपल्या शरीराला जे काही सात्म्य असणाऱ्या देशातीलच अन्नाचे सेवन केले पाहिजे. जसे की पंजाब मधले लोक आहेत त्या ठिकाणी गहू जास्त खातात. काश्मीरमध्ये सफरचंद पिकतं, त्यामध्ये सफरचंद त्या ठिकाणचे लोक खातात. त्यामुळे त्या त्या देशामध्ये ते फळ किंवा ते ज्या अन्न आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी सात्म्य सांगितलेले आहेत. त्यांच्यासाठी ते सात्म्य, त्यांनी त्याचं सेवन केलं पाहिजे. न की आपण जाऊन डायरेक्टली पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्लं किंवा रशिया वगैरे थंड हवेच्या ठिकाणी गेलं, खूप त्या ठिकाणी बर्फ वगैरे असतो, तर ते मांस खातात. तर ते आपल्याला पचायला थोडंसं जड जाऊ शकतं. ते तिथल्या लोकांना सात्म्य आहे, परंतु ते आपल्याला सात्म्य आहे का, नाही. आपल्याला आपल्या हवामानानुसार महाराष्ट्रामध्ये जे काही सात्म्य आहे ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे आपल्याला देश सांगितलेला आहे. तर यामध्ये देशाचे 3 टाइप्स पडतात, अनुप, जांगल आणि साधारण देश. अनुप, जांगल आणि साधारण देश. अनुप देश म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी सतत पाऊस चालू असतो. जसं की अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, सतत पाऊस चालू असतो, त्याला अनुप म्हणतो. जांगल म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी कोरडे हवामान आहे, म्हणजे जसं की वाळवंट आहे, राजस्थानमध्ये कसं वातावरण आहे, कोरडं वातावरण आहे. त्यानंतर साधारण म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्रासारखं साधारण. या ठिकाणी हिवाळा सुद्धा आहे, पावसाळा सुद्धा आहे, पाऊस सुद्धा पडतो, ऊन सुद्धा पडतं. म्हणजे ह्या साधारण देश झाला. तर अनुप देश म्हणजे काय, ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, अति प्रमाणात वर्षा होते, त्याला आपण अनुप देश म्हणतो. जांगल देश म्हणजे ज्या ठिकाणी हवामान कोरडे आहे, ज्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो, त्याला जांगल देश म्हणतो. आणि साधारण म्हणजे ज्या ठिकाणी दोनही काय तर बॅलन्स आहेत. तर हे देशाबद्दल होतं. देश हे 5वे आयतन सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगितले कालबद्दल. तर काल हे
सांगितले जेव्हा आपण अन्नाचे सेवन करतो तेव्हा कालाचा विचार करणे खूप जास्त आवश्यक आहे. जसं की हिवाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम खाल्ले तर आपल्याला सर्दी होणार आहे. तो आईस्क्रीम खाण्याचा काळ आहे का? नाही. तर कालानुसार आपण अन्नाचे सेवन करायला पाहिजे. तर कालाचे सुद्धा 2 टाइप पडतात, नित्यक आणि अवस्थिक. नित्यक म्हणजे काय? तर हा ऋतूशी संबंधित आहे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये काय खाल्लं पाहिजे? उन्हाळ्यामध्ये जर आपण चहा पीत असू तर आपलं अजून पित्त वाढणार आहे, अजून उष्णता वाढणार आहे. हिवाळ्यामध्ये अजून जर थंड खाल्लं तर अजून शीतगुण वाढणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात काय खाल्लं पाहिजे, उन्हाळ्यात काय खाल्लं पाहिजे, पावसाळ्यात काय खाल्लं पाहिजे, या तीनही ऋतूनुसार आपण त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. त्या दोषानुसार ते अन्नाचे ग्रहण केले पाहिजे. त्यानंतर अवस्थिक काल म्हणजे हे अवस्थानुसार असते. जसं की बघा आजाराच्या किंवा शरीराच्या वयाच्या अवस्था असतात. बाल्यावस्था, तरुणावस्था. तर हे बाल्यावस्थेमध्ये काय खाल्लं पाहिजे, तरुण अवस्थेमध्ये काय खाल्लं पाहिजे. 6 महिन्याचं बाळ आहे म्हणजे त्याची बाल्य अवस्था आहे. तर त्याला आपण तूप रोटी खायला दिली तर ते जमणार आहे का? नाही. कारण की त्याच्यासाठी ते बनलेलं नाही. म्हणजे त्याच्या वयाची अवस्थेशी त्याचा आहार संबंधित आहे. त्यानंतर जसे की आजाराच्या सुद्धा अवस्था असतात. नवीन ताप, त्याला नवं ज्वर असं म्हणतो. यामध्ये काय केलं पाहिजे? लंघन केलं पाहिजे म्हणजे उपाशी राहिले पाहिजे. त्याचबरोबर जे जुना ताप आहे, ज्याला आपण जीर्ण ज्वर म्हणतो, या जीर्ण ज्वरामध्ये उलटं केलं पाहिजे म्हणजे बृहण केलं पाहिजे. पोषक अन्न द्यावे लागतात. तर हे आहाराच्या जे काही अवस्था सांगितलेल्या आहेत, सॉरी व्याधीच्या अवस्था सांगितलेल्या, व्याधीच्या अवस्थानुसार आहार घेतला पाहिजे. तर इतर अवस्था जसं की गर्भिणी आहे, सुतिका आहे, या अवस्थेत सुद्धा विशिष्ट आहार द्यावा लागतो. त्यामुळे हे कालानुसार सांगितलेलं आहे की कोणत्या कालामध्ये काय खावे. तर हे सुद्धा एक आयतन आहे, 6वं आयतन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया उपयोग संस्था. उपयोग संस्था म्हणजे काय? तर काय नियम जे काय आहार सेवन आहे, या आहार सेवन करण्याचे काय काय नियम सांगितलेले आहेत. जेव्हा आपण जेवायला बसू, अन्नाचे ग्रहण करू, तेव्हा काय काय नियम असे आहेत जे की आपण फॉलो केले पाहिजे. तर पहिला नियम आहे आपल्याकडे, अन्न हे उष्ण आणि स्निग्ध असलं पाहिजे. अन्न थोडंसं गरम असलं तर ते पचायला सुद्धा हलकं जातं आणि आपल्या शरीराला ती एकदम इझिली डायजेस्ट होऊन जातं. त्यानंतर योग्य प्रमाणात पूर्वक असलं पाहिजे. नाहीतर खूप जास्त घेतलंय आणि ते खाणच नाही झालं तर त्याला काय अर्थ नाहीये. म्हणजे आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच घ्यायला पाहिजे. मात्रा आपल्या शरीरानुसार किती गरजेची आहे हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे योग्य मात्रेत, योग्य प्रमाणात असायला पाहिजे. आधीचे अन्न पचले असेल तरच पुढचे अन्न सेवन करायला पाहिजे. म्हणजे अगोदर अजीर्ण झाला असेल, आधीचेच अन्न पचलं नाही तरी सुद्धा खातोय, तर हे खूप जास्त हानिकारक आहे. हे शरीराला हितकारक ठरणार नाही. त्यामुळे आपलं आधीचं अन्न जर पचलेलं असेल तरच आपण पुढील भोजन करायला पाहिजे. त्यानंतर अति वेगाने किंवा अति हळू नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे खूप काही लोकांना फास्ट जेवण्याची सवय असतात, खूप जास्त फास्ट खातात किंवा काही लोक खूप जास्त स्लो खातात. त्यामुळे अतिशय स्लो सुद्धा खायचं नाही किंवा अतिशय फास्ट सुद्धा खायचं नाही. मॉडरेट मध्ये आपल्याला खायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेवताना हसायचं नाही. जेवताना हसायला नाही पाहिजे. किंवा काही लोक बघा जेवताना सवय असते की मोबाईल लावून बसतात, तारक मेहता का उलटा चष्मा पाहतात. तर ह्या न हसता आपल्याला जेवण करायचं आहे, न काही बोलताच जेवण करायचं आहे. अन्नावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याचे सेवन केलं पाहिजे, तरच ते शरीराला हितकारक ठरणार आहे. तर हे होतं उपयोग संस्था. म्हणजे आपण आहार सेवनाचे कोणकोणते नियमाचे पालन केले पाहिजे. आणि लास्ट अष्ट आहार विधी आयतन मधला 8वं आयतन आहे उपभोक्ता. उपभोक्ता किंवा उपयोक्ता सुद्धा म्हणतो की जो व्यक्ती आहाराचे सेवन करणार आहे, जो व्यक्ती आहाराचे सेवन करणार आहे, त्याचे बल, त्याची अग्नी, त्याचे जे काही शरीरामध्ये ओक सातम्य आहे, त्याचं वय काय आहे, या सगळ्या गोष्टींचे त्याला विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीचं आहाराचे सेवन करावे लागते. जसे की एखाद्याचं वय खूप लहान असेल, बाल्यावस्था असेल, तर त्यामध्ये त्याने त्याच्या वयानुसार आहाराचे सेवन करायला पाहिजे. त्याचं बल किती आहे, त्याचा अग्नी कसा आहे, त्याचं कोष्ठ कसं आहे, त्याला ओक सातमे काय आहे, तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून त्याने आहाराचे सेवन करायचे आहे. तर हे सगळे 8 आपण अष्ट आहार विधी विशेष आयतन बघितले. यामध्ये प्रकृती, आपण पहिलं आयतन बघितलं प्रकृती. प्रकृती म्हणजे काय? त्या अन्नाचा स्वभाव असतो, त्या अन्नाच्या स्वभावाला आपण प्रकृती म्हणतो. दुसरा आपण संस्कार म्हणजेच करण. करण म्हणजेच संस्कार, त्यामध्ये गुणामध्ये आपण बदल कशा पद्धतीने करतो, अग्निसंस्कार, जलसंस्कार. तर हे झाले संस्कार बद्दल, करण बद्दल. त्यानंतर तिसरा आहे संयोग. दोन गोष्टी जेव्हा एकत्रित करतो त्या दोन गोष्टी योग्य एकत्रित झाल्या पाहिजे. नक्की जसं की आता तूप आणि आपण काय बघितलं, मध.
तूप आणि मध जर आपण एकत्रित केला तर ते काय ठरणार आहे, आपल्या शरीरासाठी घातक ठरणार आहे, विषारी ठरणार आहे. दूध आणि मासे एकत्रित केल्यानंतर सुद्धा ते आपल्या विष ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्यांचे आपण एकत्रीकरण करायला पाहिजे, ह्या सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राशी, त्याची मात्रा किती असली पाहिजे, सर्व ग्रह आणि परिग्रह आपण बघितलं. देश, कोणत्या देशानुसार त्या त्या अन्नाचे आपण सेवन करायला पाहिजे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. काल, काल म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये, आता यामध्ये नित्यक आणि अवस्थिक. अवस्थिक म्हणजे अवस्थानुसार, नित्यक म्हणजे त्याच्या ऋतूनुसार, जसं की हिवाळ्यामध्ये काय खायला पाहिजे, पावसाळ्यामध्ये काय खायला पाहिजे. त्यानंतर उपयोग संस्था म्हणजे काय नियम आहे ते जेवण करताना ज्याचे की आपण फॉलो करायचे आहेत, आपल्याला त्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर उपभोक्ता, जो अन्नाचे सेवन करणारा आहे त्याने काय काय गोष्टीचं ध्यान ठेवलं पाहिजे, म्हणजे त्याचे बल, त्याचा अग्नी, त्याचं कोष्ट, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्याने अन्नाचे सेवन करायला पाहिजे. तर हे अष्ट आहार विधी विशेष आयतन होतं. या 8 गोष्टींचा आपण योग्य प्रमाणात विचार करूनच आपण अन्नाचे सेवन करायला पाहिजे, तरच आपल्या शरीरासाठी ते हितकर ठरणार आहे. तर हे होतं आहाराची व्याख्या आपण बघितली आणि अष्ट आहार विधी विशेष आयतन काय आहे हे सगळं बघितलं. आय होप तुम्हाला हे अष्ट आहार विधी विशेष आयतन एकदम इझिली समजलं असेल. तर हा खूप इम्पॉर्टंट असा एलक्यू आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. थँक यू सो मच.